नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काळ बदलतोय, अनेक गोष्टी बदलत आहेत. कधी काही आपण जर आपल्या लहानपणी म्हणजे आता आमच्या वयाच्या लोकांनी लहानपणी दारात बसून वाहनांची संख्या मोजायची ठरवली तर ते शक्य होतं. पण आता ते शक्य आहे का? अजिबात नाही. काळानुसार अनेक शासकीय डिपार्टमेंट आता आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत किंवा कनेक्टेड झालेली आहे. कधी काही आपल्याला पोलिसांशी तसा फारसा काही संबंध असायचा नाही, वाहतूक पोलिसांशी तर कधी संबंधच यायचा नाही, अशी कोल्हापुरात सुद्धा परिस्थिती होती. RTO खातं म्हणजे फक्त ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जायचं ठिकाण एवढंच आपल्याला माहिती होतं. पण काळाच्या ओघामध्ये प्रचंड सगळे बदल होत गेलेले आहेत. दळणवळणाची साधनं बदलत गेली आणि आता घरटी 1 ते 2 टू व्हीलर आणि एखादी 4 व्हीलर अशी परिस्थिती आहे. दुसरीकडं आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवला पाहिजे असं आपण म्हणतो आणि मग या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आराम बस हा एक आता आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा महत्त्वाचा घटक बनलेला आहे. तर तुमचं आमचं जीवन जे सुखकर होतं, सुलभ होतं, त्याच्यामध्ये या सगळ्या वाहतूकदार संघटनांचा खूप मोठा रोल असतो. विशेषतः आपण जर विचार केला की सगळ्या ट्रक ऑपरेटर्सनी जर एखादा संप पुकारला तर काय होईल, यापूर्वी आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे की आपल्या जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा टंचाई निर्माण होते. कारण सर्व प्रकारच्या मालाची ने-आण करण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी लॉरी ऑपरेटर म्हणजेच ट्रक व्यावसायिक अत्यंत महत्त्वाचा रोल बजावतात. थोडक्यात काय तर सार्वजनिक दळणवळण अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. वैयक्तिक स्तरावरती आपली जी वाहनं आहेत त्याची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं वाहतूक कोंडीपासून ते अपघातापर्यंतचे अनेक प्रश्न नव्यानं निर्माण झाले. आता हे सगळं मी आज का बोलतोय तर गेले काही दिवस कोल्हापुरामध्ये एक विषय प्रामुख्याने चर्चेला येतोय, तो म्हणजे ई-चलन विरोधातील आंदोलन. ई-चलन काय आहे अनेकांनी अनुभव घेतला असेल. म्हणजे आपण हायवेवरून जाताना वेग मर्यादा जरी ओलांडली तरी आपल्याला आता मोबाईलवरती त्याचं ई-चलन येतं. इतका दंड तुम्ही भरायचा आहे, अन्यथा तुम्हाला त्याच्याबद्दल कोर्टात हजर राहावं लागेल, अशा पद्धतीचं ते ई-चलन असतं. टेक्नॉलॉजी कधीच कुणासाठी थांबत नाही. त्यामुळे आता या नव्या तंत्रज्ञानानुसार आता दंड आकारणी सुद्धा ऑनलाईन होऊ लागलेली आहे. पण या ई-चलन बद्दल सुद्धा अनेकांच्या मनामध्ये शंका आहे, तक्रारी आहे, राग आहे, विरोध आहे. अशा अनेक मुद्द्याच्या अनुषंगानं आज मला बोलायचे, जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातील 3 मान्यवरांना बोलवलेलं आहे. बस ऑपरेटर्स अँड ओनर्स असोसिएशनचे श्री प्रदीप राठोड यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे सुभाष बापू जाधव यांचंही स्वागत आहे. नमस्कार. आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री मनोज ओतारी साहेब यांचंही स्वागत आहे. ओतारी साहेब, सुरुवात मी तुमच्यापासून करतो. आता जसं मी म्हटलं की भरमसाठ वाहनांची संख्या होती. म्हणजे आपण वाहतूक कोंडीला महानगरपालिकेला, शहर वाहतूक शाखेला किंवा मग RTOला जबाबदार धरतो, पण खरं तर त्याला आम्हीच जबाबदार आहोत. आपल्यातीलच काही बेशिस्त नागरिक ज्या पद्धतीनं कुठेही पार्किंग करतात, कुठेही कशीही U-टर्न घेऊन गाडी वळवतात किंवा हा रस्ता म्हणजे माझा नाही माझ्या पूर्वजांचा आहे अशा आविर्भावात वागतात, त्यामुळं खरं तर वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनत चाललेला आहे. पण सध्याच्या काळामध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचे की RTO म्हणजे तुमचा जो विभाग आहे, प्रादेशिक परिवहन विभाग, तुमचा नेमका रोल काय असतो? तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज याच्याबद्दलच आमच्या मनात कन्फ्युजन आहे. RTO फक्त दंड करण्यासाठीच आहे का असं वाटतं? नमस्कार. चांगला प्रश्न विचारला आपण. RTO विभाग हा महाराष्ट्र शासनाचा मोटर वाहन विभाग आहे. याच्यामध्ये 2 प्रामुख्याने गोष्टी आहेत आमच्याकडं. एक म्हणजे महसूल वसुली आणि दुसरं म्हणजे रस्ता सुरक्षा. ह्या दोन्ही गोष्टी आमच्या विभागामार्फत केल्या जातात. आता कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण जसं मगाशी म्हटला त्यामुळे वाहन संख्या इतकी वाढत चाललेली आहे आणि त्याच्यावर कुठलाही शासनानं अजून तरी कंट्रोल केलेलं नाही. पण जर आपण वाहतूक कोंडीचा जर विचार करायचा तर म्हटलं तर आपल्या कोल्हापूर शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती सक्षम करणं आवश्यक आहे. म्हणजे एक सामान्य नागरिकांच्या मनातलं मी आपल्याला बोलू इच्छितो की आम्ही मोटर वाहन विभाग म्हणून आम्हाला शासनाला कर आणि महसूल वसूल करून देणं ही आमची जबाबदारी आहे. त्याच दृष्टीनं बरोबरीनं आम्हाला रस्ता सुरक्षाच्या बाबतीत सुद्धा काम करणं आवश्यक आहे. आपण जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर फक्त मी आपल्याला एक आकडेवारीच सांगू इच्छितो की सन 2025 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये फक्त मोटरसायकल
चे 185 अपघात झाले आणि 185 अपघातामध्ये 59 लोकांचा मृत्यू झालाय दुर्दैवानं. अरे बापरे. म्हणजे ही एक चिंताजनक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर आपल्या सगळ्या नागरिकांच्या सहकार्यानं आपल्या बस वाहतूक संघटना आहे, बापूंची माल वाहतूक संघटना आहे किंवा रिक्षा संघटना आहे, या सर्वांच्या माध्यमातून सहकार्यातून आपल्याला नागरिकांना प्रबोधन करून अपघात कमी करता येईल अशा दृष्टीनं प्रयत्न करणं आहे. आणि अपघात कमी करण्यासाठी नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी हे जोपर्यंत नागरिकांच्या लक्षात येत नाही किंवा नागरिक त्याच्यावर विचार करत नाहीत तोपर्यंत अपघात कमी होतील किंवा वाहतूक कोंडी कमी होईल असं मला वाटत नाही. नागरिकांनी स्वतःच विचार करणं आवश्यक आहे की मी एखाद्या ठिकाणी गाडी लावतोय याचा दुसऱ्याला काही त्रास होतोय का, हा जोपर्यंत स्वतः आपण विचार करत नाही तोपर्यंत ही वाहतूक कोंडी आणि ह्याला काही शेवटी बघा RTO किंवा पोलीस कारवाई करतात. कारवाई का आम्ही 24 ताससाठी एका ठिकाणी उभा राहू शकत नाही. आम्ही ठराविक कालावधी करता कारवाई करतो आणि आम्ही आमच्या बाकीच्या कामासाठी निघून जातो. तरी साहेब तुमच्या कारवाईकडे मी नंतर येणार आहे, कारण त्याच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत. पण आता जो तुम्ही मुद्दा मांडलात की मुख्यतः महसूल गोळा करणं हे या विभागाचं काम आहे, पण तो महसूल गोळा करताना इतरांवरती अन्याय होतोय का असा पण आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच प्रदीप भाई तुम्ही गेले काही दिवस सातत्यानं आंदोलन करत आहात. 100% तुमचं आंदोलन जे आहे ते चलन बद्दलचं आहे. बरोबर आहे काय भूमिका आहे तुमची? साहेब, चलन दंड आकारणी जी झालेली आहे, आमचा शिस्तीला कुठल्याही प्रकारे विरोध नाही आणि विरोध असायचं कारण नाही. आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत. आम्ही पण हेच म्हणतो की वाहतुकीला शिस्त असावी. स्पेसिफिकली मी जे बोलतोय ते द्रुतगती महामार्गाबद्दल बोलतो आणि माझं आंदोलन हे खास करून त्यासाठी आहे, कारण त्या द्रुतगती महामार्गावर प्रचंड प्रमाणात आमच्यावर अवजड वाहनांच्यावर म्हणजे त्यामध्ये ट्रकसुद्धा आले, दुधाचे टँकर आले, आमच्या बसेस तर मॅक्झिमम आल्या. ह्यांच्यावर फार मोठ्या दंडाची आकारणी केली गेलेली आहे फक्त आणि फक्त ह्याच्यामुळं की वेग मर्यादा चुकीची लावली आहे. हे एकमेव कारण आहे की तुम्ही एक्सप्रेस वे बनवला आहे आणि तिथं आम्हाला वेग मर्यादा इतकी कमी ठेवलेली आहे की काही ठिकाणी 80, काही ठिकाणी 60, काही ठिकाणी 40 आणि कारसाठी 100, 80 आणि 60. मी एक थोडक्यात उदाहरण देतो. मी परवा मिसिंग लिंक आमचं आंदोलन होतं, परिवहन आयुक्त कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन झालं परवा. त्यानंतर आम्ही मिसिंग लिंकवरून येत होतो. मिसिंग लिंकमध्ये साहेब 80चं लिमिट आहे. आम्ही तिथून यायला लागलोय, असंच पुढं शेजारी एक कार भेटली, ती नेमकी कोल्हापूरची होती, माझा मित्र होता. आम्ही अक्षरशः गप्पा मारत आलो साहेब. मग त्या ठिकाणी 80चं स्पीड लिमिट हे योग्य आहे की आपणच याचा खुलासा करावा असं मला वाटतंय. काय झालंय, एकीकडं आपण म्हणजे सगळे सरकारचे सगळे नेते मंडळी असं सांगतात की आम्ही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं आहे, त्यामुळे आता माननीय नितीन गडकरी साहेब सुद्धा बोलताना म्हणतात की या शहरापासून या शहरापर्यंत जायचं असेल तर पूर्वी तुम्हाला 8 तास लागत होते, आता 4 तासात तुम्ही जाता. पण ऍट द सेम टाइम तुमचा जो प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि व्हॅलिड आहे की स्पीड लिमिट जे आहे ते मात्र वाढवलेलं नाही आहे. पण मी जबाबदारीने सांगतो की मी काही वर्षांपूर्वी किंवा रादर काही महिन्यांपूर्वी माननीय गडकरी सरांची मुलाखत घेतली होती कोल्हापुरातच. त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हालाही हा मुद्दा पूर्णपणे मान्य आहे की स्पीड लिमिट वाढवून दिलं पाहिजे, पण न्यायालयाची काही निर्बंध आहेत आणि आमची न्यायालयीन त्याबद्दलची सगळी प्रक्रिया सुरू आहे. ह्या बाबतीत थोडक्यात सांगतो साहेब तुम्हाला की ह्यांना तर ते लागू करायचं होतं. खरं म्हणजे 2017मध्ये केंद्रामध्ये चलन प्रणाली आली, महाराष्ट्रामध्ये त्याचा कायदा संमत झालाय 20 नोव्हेंबर 2021ला. पण महाराष्ट्र शासनानं हे दंड आकारणी लागू केले साहेब 2019 पासून. मग 2019 ते 2021 ती व्हॅलिड समजावी का, म्हणजे कायदा येण्या अगोदर वसुली सुरू केली होती, महसूल वाढवायचा. महसूल वाढवायचा. तर मला म्हणायचं जर समजा तुम्हाला हे असं आणायचंच होतं तर माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही किमान वाहतूकदारांशी एक 2 महिने आधी चर्चा करून हे असं आहे, असं होणार आहे. आमच्या इव्हन चालकांना प्रशिक्षण द्यायचं होतं की ह्या स्पीडनं तुला जायचंय, किंवा म्हणजे त्याचा अवेअरनेस पहिल्या दिवशीपासून आला असता. तुम्ही असं काही नाही करता रातोरात बसवल्यासारखं केलं. 2019 ते 2021 मध्ये 1000 कोटीचे दंड झालेत, 1000 कोटीचे महाराष्ट्रामध्ये. आणि 2019 ते 2026-31 मार्च म्हणजे आर्थिक वर्ष संपलेल्या दिवशीपर्यंतची आकडेवारी मी आता आणलेली नाही, 7,800 कोटी रुपयाचे दंड झालेत आणि चलनांची संख्या आहे 12 कोटी. आता वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी किंवा मी म्हणतो मला शिस्त लावण्यासाठी तुम्ही 12 कोटी चलन करता.
नाही, म्हणजे मग सगळे बेशिस्त तर समजायला पाहिजे आपण. असंच त्याचा अर्थ होईल. तसाच झालेला आहे. नाही, आणि भीषण आहे आम्हाला हे कळायला साहेब, म्हणजे माझ्यासारख्याला तर 4-5 वर्ष गेली. मी ई चलनामध्ये जागृत व्हायचं स्पष्ट कारण सांगतो. असं सहज मला आमचे सभासद सांगायला लागले, एवढे जण झाले तेवढे जण झाले. मी माझ्या चिरंजीवाला म्हटलं, "अरे जरा कॉम्प्युटर उघड आणि बघ काय झाले आपल्या." एक गाडी नंबर त्यानं टाकला, ती चलनच थांबनात. 2 लाख झाले, 3 लाख झाले, 4 लाख झाले, थांबनातच ते. म्हणजे मला अटॅक यायची पाळी आली, खरं सांगतो. नाही, ही मग वस्तुस्थिती याच्या आहे, विरोधात दुर्दैवी मी वस्तुस्थिती आंदोलन आहे. म्हणजे उभं अनेक करायचं माझ्यासह ठरवलं. मित्रांचा असा अनुभव आहे की मुंबईहून कोल्हापूरला येत असताना 3-3 वेळेला तुम्ही वेग मर्यादा उल्लंघन केले म्हणून 2,000 रुपयेचं प्रत्येकी चलन असं मुंबईहून कोल्हापूरला येत असतोपर्यंत 3 वेळा ऑनलाईन चलन आलेली आहे आणि 6,000 रुपये 8,000 रुपये दंड भरावा लागतो. आणि जर तो दंड भरला नाही तर पुन्हा मग तुम्हाला ते कोर्टात जावं लागतं, किंवा मग तुम्हाला जेव्हा गाडी विकायची असेल किंवा गाडीचा कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्यावेळेला त्या गाडीवरती जो काही दंड लावलेला आहे Dues तो clear ड्यू क्लिअर केल्याशिवाय केल्याशिवाय काही व्यवहारच होणारच नाही. म्हणजे ही एक प्रकारे सरकारनं कोंडी करून ठेवलेली आहे. पण मग तुमचं आंदोलन जे आहे ते आंदोलन तुमचं खरं तर आता हे सगळं या सिस्टीमच्या विरोधात आहे. तुमचं काही आरटीओ ऑफिसशी आंदोलन बिलकुल नाही, नाहीये. बिलकुल पण मग तुम्ही जे मुंबईत आंदोलन केलं किंवा त्यापूर्वी कोल्हापुरात सुद्धा तुम्ही उपोषण केलेलं होतं, आमरण उपोषण. त्याच्यानंतर आम्हीच ती बातमी दिलेली होती की माननीय परिवहन मंत्र्यांनी सुद्धा तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं की याच्याबद्दल आम्ही विचार करू. सकारात्मक तोडगा काढू. पुढं काय 100% झालं? नाही. पुढं त्याच्यावर काही झालं नाही. आम्ही 15 जूनला परत त्यांना पत्र लिहिलं, बरं. परिवहन आयुक्तांना लिहिलं, परिवहन मंत्री महोदयांना लिहिलं की तुम्ही 1 महिना झाला, आता 19 मेला आमची मीटिंग झाली, त्यानंतर 1 महिना झाला, तुम्ही याच्या बाबतीत काय कार्यवाही केली ह्याचा आम्हाला माहिती द्यावी. त्यांच्याकडून त्याच्यावर ॲक्नॉलेजमेंट देखील आली नाही की आम्हाला पत्र पोहोचलं किंवा काय. बर मग आम्हाला परत मी त्या 19 मेच्या मीटिंगमध्ये परिवहन मंत्री महोदयांना स्पष्ट सांगून आलेलो की 3 महिन्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी याच्यावर तोडगा म्हणण्यापेक्षा 100% माफ करावं. माफ करा. कारण ते आम्ही दंडास पात्र माझ्या मते नाही आहे. हे चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणी केल्यामुळे हे जे आधी जर त्याच्या प्रिकॉशन्स हे सगळं अवेअरनेस केला असता तर आमच्याकडनं अशा चुका घडल्या नसत्या. कारण कोल्हापूरहून मुंबईला बस जाऊन येते, राहतात किती पैसे साहेब? 2,000 रुपये मिळतील का नाही गॅरंटी नाही आहे, आणि दंड 20-20 हजार रुपये होते. त्या विषयावरती पुन्हा पण येणार, पण सुभाष बापू जाधव आज आपल्या सोबत आहेत. कोल्हापुरातील लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यानं माल वाहतूकदारांच्या समस्या मांडण्यापासून ते माल वाहतूकदारांना सुद्धा शिस्त लावण्यापर्यंत ते काम करतात. बापू, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता ज्या पद्धतीनं याने ई चलन बद्दलचा मुद्दा मांडला, तुम्हाला पण तोच अनुभव आहे का? ई चलन पद्धत ऑक्टोबर 2021ला त्याचं नोटिफिकेशन 1988-89च्या मोटर व्हेकल ॲक्टनुसार त्याचं नोटिफिकेशन ऑक्टोबर 2021ला काढलं. परंतु चलनाची जी सुरुवात झाली, प्रदीपभाईंनी आता सांगितलं, अगोदरपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे. कायद्याची नोटिफिकेशन न होता चलनाची सुरुवात करणे ईमेलद्वारे ही चुकीची पद्धत आहे आणि घातकी पद्धत आहे आणि संपूर्णतः फक्त महसूल गोळा करण्यासाठीच याचा उपयोग केला जातो. साहेब, आश्चर्य वाटेल तुम्हाला, अशोका बेल्टकॉन कंपनी नाव कुणालाही माहीत नाही आहे अजून. या शासनानं ई चलन सिस्टीमचे संपूर्ण अधिकार अशोका बेल्टकॉन कंपनी ही नागपूरला आहे, ह्या नागपूरला हे अधिकार दिलेले आहेत. आणि त्यांनी कळंबोली जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे, कळंबोलीचा पासून जे आपण पुण्याच्या जिल्ह्यातील रावेत म्हणून गाव आहे, मुक्केट म्हणून त्याचं एक चौक आहे, 94 किलोमीटरचं अंतर आहे. 404 कॅमेरे त्यांनी बसवलेले आहेत. बाप रे. CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आणि ते काम त्यांना दिलेलं आहे. 20 वर्षाचं ॲग्रीमेंट केलेलं आहे. इथून पुढे समृद्धी महामार्गावर, नॅशनल मार्गावर सुद्धा हे सरकार त्यांना या पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आता चर्चा चालू आहे. साहेब, त्या मार्गावर 94 किलोमीटरच्या मार्गामध्ये सीट बेल्ट नाही 2,000 रुपये दंड, हेल्मेट नाही 1,000 रुपये दंड, ओव्हर स्पीड लावलं 2,000 दंड, लेन कटिंग केली 1,000 दंड, मोबाईल स्पीकिंग केलं 2,000 रुपये दंड. फक्त ओव्हरलोडिंग सोडून सगळ्या माध्यमातील वाहनधारकावर 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रक, टेम्पो, टँकर, डंपर, बस, रिक्षा, टॅक्सी यांच्यावर कारवाई केली जाते. परमिट नाही 10,000 रुपये दंड, 10,000 रुपये लायसन्स नाही 10,000 दंड, फिटनेस नाही 4600 रुपये दंड, वाहनाचं फिटनेस, PUC नाही 2,000 रुपये दंड.
आणि विमा नाही 5,600 रुपये दंडात्मक कारवाई केली. ही अवैध कारवाई 2019 पासून सुरू केलेली आहे. याला पण बापू मी तुम्हाला थांबवतो. यातले जे काही आहेत, मी उदाहरणार्थ हेल्मेटचा विषय असेल किंवा मोबाईलवरती बोलत गाडी चालवणे असेल, हे सगळे एक प्रकारे आयुष्य वाचवण्यासाठी बनवलेले नियम आहेत. बरोबर, त्याचं पालन करायला नको. त्याचं पालन केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि दुर्दैवानं आपल्या देशात काय आहे, आपल्याकडे लोकांना एकतर दंड किंवा बक्षीस या दोनच भाषा कळतात. साहेब मी त्याला माझ्याकडे समर्पक उत्तर आहे. पालन करणे हे आमचं कर्तव्य, वाहनधारकांचं कर्तव्य आहे. Exactly. केलंच पाहिजे. हो. तुमच्या मोबाईल पेक्षा तुमचा जीव फार महत्वाचा. एक्झॅक्टली. मी नेहमी म्हणतो हेल्मेट सक्ती नाहीये. हा. हेल्मेट वापरणं हे आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे. गरज आहे, गरज आहे. काळाची गरज आहे. आम्ही मान्य करतो साहेब, पण त्यासाठी अगोदर तुम्ही प्रबोधन करा ना परिवहन विभागामार्फत. बापू किती वर्ष प्रबोधन करायचं. आपल्या देशात प्रबोधन नावाचा जो शब्द आहे की नाही, तो सुद्धा आता इतका म्हातारा झालाय. तो शब्द म्हणते मला आता रिटायर करा म्हणून. नाही नाही, नाही, हे मी असं म्हणतो, जीवाशी खेळ आपल्याकडं होणारे जे रस्ता आहे, सुरक्षा अभियान जे राबवलं जातं ते साहेब 1989 पासून सुरू झालेलं आहे. म्हणजे 1989ला जो नवीन कायदा आला त्या वर्षीपासून रस्ता सुरक्षा अभियान सुरू झालंय. म्हणजे गेले जवळजवळ माझ्या 89 म्हटलं तरी 11 आणि 37 वर्ष झाले आपण रस्ता 37, सुरक्षा. 38 आता 37 वर्षापासून आपण लोकांचं प्रबोधन करतोय. तरी लोकांना अजून प्रबोधनाची जर अपेक्षा असेल तर मग शासनानं तरी किंवा साहेब, आम्ही- ज्यावेळी कोल्हापूरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह व्हायचं सुरुवातीला, बरं त्याचं 1 जानेवारी ते 7 सूत्रसंचालन मी जानेवारी. करायचो. असे जवळपास 8 ते 10 वर्ष मी केलेलं आहे. अगदी. त्यावेळी मी नेहमी म्हणायचो की रस्ता सुरक्षा अभियान हे एका आठवड्यासाठी नसतं, ते रोजचं काम आहे. Yes. ते काही एक दिवसासाठी एक आठवड्यासाठी नाही आहे ते. सो मूळ मुद्दा काय आहे की काही यातले जे नियम आहेत हे वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. आम्ही मान्य करतो साहेब, या संदर्भात आम्ही मान्य करतो. परंतु शासनाच्या अब्जावधी रुपये आम्ही कर देतो साहेब. 0 to 3 टनापर्यंतच्या पासिंगच्या ज्या व्हेकल्स आहेत, मग दोस्त असेल, अशोक असेल, AEC असेल, टाटाची गाडी असेल, 3 टनापर्यंत 15 वर्षाचा टॅक्स इन ॲडव्हान्स भरतो. आणि माझे जे कारवाले आहेत, टू व्हीलरवाले आहेत, 15 वर्षाचा टॅक्स इन ॲडव्हान्स भरतात. आणि आम्ही ट्रकवाले आहोत, आम्ही साधारण 1 वर्षाचा टॅक्स इन ॲडव्हान्समध्ये भरतो आणि मग रस्त्यावर चालतो. देशात शेतीप्रधान देश आहे, अन्नदाता आहे, त्याला प्राधान्य आहे. परंतु आम्ही दळणवळणाचं काम करतो देशामध्ये, राज्यामध्ये. आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं तरी प्राधान्य शासनानं द्यायला पाहिजे होतं, परंतु देत नाही. दुर्भाग्य आहे. शेतकरी साहेब सांगतात काय की बाबा तुम्ही किती पैसे मागा, 3 लेन करतो, 4 लेन करतो, एवढ्या तासात नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गावरून जायला पाहिजे. आणि इथं स्पीड लिमिट घालताय. ह्या 18 किलोमीटरचा जो स्पॅन आहे घाटातला, कळंबोलीपासूनचा पुढचा खालघरच्या स्टेशन आहे तिथून 18 किलोमीटरच्या स्पॅनला सर्व वाहनांना 40 किलोमीटरचं लिमिट घातलेलं आहे साहेब. अद्ययावत पद्धतीची वाहनं, अद्ययावत पद्धतीचे रोड केले. मग तुम्ही स्पीड लिमिटच्या बाबतीत थोडं तर अभ्यासपूर्ण IAS परिवहन विभागाचे अधिकारी आहेत, 4,000 रुपये दंड. नाही, पण मी तुम्हाला दोघांनी थांबवतो जरा याच्यासाठी. तरी तुम्ही कुठेतरी त्यांना अभ्यासपूर्ण आम्हाला मार्ग द्यायला पाहिजे ना. नाही बापू, मी काय म्हणतोय, थोडं वाढवून अभ्यासपूर्ण द्या, आम्हाला जास्त नको आहे. आणि जिथं उताराचा भाग आहे जोशी साहेब, तिथंच यांनी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. नाही पण म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही आता बोलताना अगदी योग्य मुद्द्यावरती आलेला होतात की नवीन वाहनांमध्ये प्रचंड ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, चांगली मशीन्स आलेली आहेत. म्हणजे त्यांची एकूण इंजिनची कपॅसिटी जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे. दुसरीकडे रस्ते गुळगुळीत व्हायला लागले, रुंद व्हायला लागलेत. पण अशा वेळेला अनेक अपघात होत आहेत, अपघातांची संख्या वाढतीये आणि विशेषतः वाहनावरती कंट्रोल राहिला नाही म्हणून होणारे अपघात वाढत आहेत. अशा वेळेला तुम्हाला हे स्पीड लिमिट आवश्यक वाटत नाही का? कारण तुम्ही जेव्हा तुमची बस घेऊन जात असता त्यावेळी त्याच्यामध्ये कित्येक प्रवासी असतात, त्यांचा सगळ्यांचा जीव तुमच्या हातात असतो. बिलकुल. सो सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही पॉझिटिव्हली या प्रश्नाकडे का नाही बघत? वेग मर्यादेला माझं समर्थन आहे साहेब. मी आता स्पष्टपणे सांगतो, वेग मर्यादेला माझं समर्थन आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की ज्या पद्धतीची वेग मर्यादा लावली आणि ज्या पद्धतीचे दंड लावलेत ते चुकीचे आहेत. ही वेग मर्यादा किमान 20 न जास्त पाहिजे होती. करेक्ट. आणि दंडाची रक्कम कमी कम्पॅरेटिव्हली कमी पाहिजे होती. कारण तुम्ही सुरुवात पण आम्हाला ते कळालंच इतक्या लेट. तुम्ही दंड लावा, दंडाची सुरुवात 500 रुपये पासून करा ना. त्यांनी लिमिट दिलेले आहेत ना केंद्र शासनानं ते आणताना. अमुक ठिकाणी 500 पासून 2,000, 500 पासून 4,000, 500 पासून 1,000. स्पीड लिमिटला सुद्धा समजा तुम्ही 100 करताय तर त्याला 5% 10% एक्झम्पशन आहे. तुमच्याकडे 5%च आहे, तुम्ही 10% करू शकता.
म्हणजे उदाहरणार्थ आता जिथं 40चं स्पीड आम्हाला घाटात दिलं आणि दंड आहे 4,000 रुपये, किती 5% म्हणजे 43 झालं की 4,000 रुपये दंड आहे. हेच तुम्ही 60 केलं असतं आणि दंड 1,000 रुपये केला असता आणि 10% एक्झाम केलं असतं तर 66 लिमिट क्रॉसला आम्ही 1,000 दंडास पात्र, आणि ते आम्हाला मान्यच आहे कारण आमचा शिस्तीला विरोधच नाही आहे मुळात. अच्छा. सिस्टमला विरोध नाही. कोतारी साहेब, आता या दोघांचेही मुद्दे तुम्ही ऐकलेत. खरं तर हा सगळा राज्य सरकारच्या धोरणाचा भाग आहे, पॉलिसी मॅटर आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्यावं असं नाही. पण तुम्ही त्या विभागातले एक प्रमुख अधिकारी आहात, सो याच्याबद्दल तुमच्याकडे काही चर्चा होते का? याच्याबद्दल तुमचे काही शासनाशी पत्रव्यवहार होतोय का? किंवा अशा पद्धतीनं लोकांच्या भावना आहेत याच्याबद्दल कधी विचार विनिमय चर्चा झाली आहे का? कसं आहे की परिवहन आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र शासन हे सगळे पॉलिसी ठरवतात. म्हणजे आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे, तर आमच्याकडे जसं आता प्रदीप राठोड असतील किंवा बापू असतील, हे जे काही निवेदनं देतात त्या निवेदनाचे आम्ही प्रति आणि त्याच्यावर आमचं काही जे म्हणणं आहे ते आम्ही तसंच शासनाला सादर करतो आणि शासन मग त्याच्यावर विचार करून जो काही योग्य निर्णय असेल शासनाचा, कारण शेवटी बघा शासन निर्णय घेते म्हणजे तिथं सर्व IAS अधिकारी असतात, मोठ्या पदावरची लोक असतात किंवा राजकीय मंत्री असतात, तर त्यामुळे हा निर्णय घेताना ते मोठ्या स्तरावर निर्णय होतो. त्यामुळे आमच्यापर्यंत जे काही निवेदन येतात किंवा जी काही मागणी होती ती आम्ही आमच्या पद्धतीनं वर शासनाच्या दरबारी मांडतो आम्ही. पण मग प्रदीप भाई, तुमचं आंदोलन आता इथून पुढे कोल्हापुरात RTO समोर करून उपयोगच नाही. तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर मुंबईत परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोरच करावं लागेल, कारण यांच्याकडे ती अथॉरिटीज नाही असं ते आता जाहीरपणे सांगतात. अथॉरिटी जरी यांच्याकडे नसली तरी खातं परिवहन खातं आहे आणि हे परिवहन कार्यालय आहे. म्हणजे परिवहन आयुक्त कार्यालय किंवा परिवहन कार्यालय काय, आमच्यासाठी आम्ही परिवहन कार्यालय बाहेर बसणं म्हणजे परिवहन आयुक्त कार्यालयासमोर बसल्यासारखंच आहे, कारण हा विषय महाराष्ट्रात तुमच्या आहे. आंदोलनाला- कोल्हापुरात बसतो. तुमच्या आंदोलनातून काही फलनिष्पत्ती हवी असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात मुंबईमध्ये जाऊन त्यांच्याशीच डायलॉग साधावा लागेल. त्याच्यामध्ये धोका आहे साहेब. आम्ही मुंबईत बसलो तर कदाचित आम्हाला कोण विचारायला पण येणार नाही 15-20 दिवस 1 महिना. इथं किमान आमचे बोर साहेब आहेत 4-2 दिवसानं विचारायला तर येतात. मागच्या आंदोलनात सुद्धा रोज विचारणा करत होते, तब्येत कशी आहे, काय आहे, मी तुम्हाला पुढे पाठवतो, तुम्ही उपोषण मागं घ्या. तिथं आम्हाला मुंबईत कोण विचारणार आहे साहेब? पण मग याच्याबद्दल तुमची राज्यव्यापी संघटना म्हणजे लॉरी ऑपरेटर असोसिएशन आणि आराम बस ओनर्स असोसिएशन यांच्याकडनं काही एकत्रित प्रयत्न सुरू आहेत का? एकत्रित प्रयत्न मुंबईतून मुंबई बस मालक संघटना सातत्यानं याच्यावर प्रयत्न करते. मध्यंतरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन टोटल एक्सप्रेसवेचा रोड सर्वे केलाय. काही सुधारणा केल्यामुळे त्यानंतर आमच्यावर बसणारे दंड कमी पण झालेत. ते पण तितकंच करायचं. त्यांनी शासनाला जवळजवळ 25 लाख रुपये शासनानं पण त्यावर खर्च केला आणि त्याची कुठले NGO होते मला पूर्ण डिटेल माहिती नाही, पण NGO कडून पूर्ण एक्सप्रेसवेचं पूर्ण सर्वे करून कुठं काय केलं पाहिजे, कुठं बोर्ड लावले पाहिजेत, कुठं काय अशा पद्धतीच्या सुधारणा केल्या आणि त्याच्यानंतर आमच्यावरचे दंडात्मक कारवाई. तोपर्यंत आमचंही प्रबोधन झालेलं ना साहेब. आम्ही चालक लोकांना प्रबोधन दिलं की बाबा आता हे आमच्या सहनशक्तीच्या बाहेर जायला लागले, आम्ही किती दंड भरणार. आणि साहेब इतर राज्यांच्या तुलनेत विचार केला तर आमच्या बसेस कर्नाटकात पण जातात, तेलंगणा पण जातात आणि गुजरातला पण जातात. कुठंही अशा प्रकारची दंडात्मक कारवाई नाही आहे. फक्त महाराष्ट्र हे अग्रेसर सेंटर जिल्हा राज्य आहे तुम्हाला महसूल मिळवण्यासाठी. बडोदा अहमदाबाद पण एक्सप्रेसवे आहे. तुम्ही त्या रोडवरनं प्रवास केला असाल. मी आमच्या गुजरातच्या बस मालकांच्याकडून माहिती घेतली, त्या एक्सप्रेसवर स्पीड लिमिट नाही आहे आणि एकही कॅमेरा नाही आहे. आता ती त्यांची चूक असेल, मी म्हणत नाही, मी त्याचं समर्थन करत नाही. पण काही ना काही वेग मर्यादा, पण ही पॉलिसी एवढी जर प्रत्येक राज्यामध्ये बदलत असेल तर ते गंभीर आहे. गंभीर आहे. पण बापू मला आता दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी एकच मुद्दा मगाचा राहिला मुद्दा, जे अशोका बिल्डकॉन कंपनीला जे टेंडर दिलेलं आहे एक्सप्रेसवेचं, पुन्हा ते मुंबईचं एक्सप्रेसवेचं टेंडर दिलेलं आहे एक्सप्रेसवेवरच्या स्पीड लिमिट कॅमेऱ्यांचं. साहेब तुम्हाला एक चलन केलं का नाही, एक चलनाला 654 रुपये त्या अशोका बिल्डकॉन कंपनीला द्यावे लागतात. 1,000चं होऊन दे, 2,000 रुपयेचं होऊन दे, 3,000 रुपयेचं होऊन दे, 4,000 रुपयेचं होऊन दे, 5,000 रुपयेचं होऊन दे, हे 654 रुपये त्या अशोका बिल्डकॉन कंपनीला द्यावे लागतात. त्याची अग्रीमेंटची कॉपी माझ्याकडे आहे, मी पुराव्याशिवाय बोलत नाही.
गंभीर आहे. म्हणजे आणि हे खाजगीकरणाचा त्यांना सुद्धा मान्य आहे का नाही विचारा साहेब. नाही, त्यांना मान्य आहे पण ते काही बोलू शकत नाही. ते अधिकारी आहेत, त्यांच्या मर्यादा म्हणजे आहेत. जर महसूलच गोळा करायचा त्यातनं भ्रष्टाचार मोठ्या नाही, प्रमाणात म्हणून ओतारी साहेबांनी प्रांजळपणानं सांगितलं तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय. पहिला महसूल गोळा करणे. त्यांना जर ते टार्गेट दिला असेल तर त्यांना ते करावं लागेल. पण यातला महत्वाचा मुद्दा काय आहे की आता ज्या पद्धतीनं प्रदीप भाईंनी सांगितलं की अशा पद्धतीनं स्पीड लिमिट असणं याला विरोध नाही, परंतु ती जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम सुधारणं अपेक्षित आहे. बापू, तुम्ही कित्येक वर्ष ओव्हरलोडिंगच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्याच काय म्हणू काही लोकांकडनं हे कायद्याचा भंग केला जातोय. तर मग मला या तुम्हाला दोघांनाही विचारायचं, मी आता प्रदीप भाई तुमच्याकडे पण येणार आहे, पण मला पहिल्यांदा तुमच्याकडनं जाणून घेतो की ओव्हरलोडिंगचा प्रकार आता नियंत्रणात आलेला आहे का सर? आणि त्याच्यावरती आरटीओ कडनं कारवाई होते का? हा सर, अतिशय चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला. गेली 25 वर्षे मी या विषयावर फाईट करतोय. जोपर्यंत 6 टायर 10 टन पासिंगच्या गाड्या होत्या तोपर्यंत ओव्हरलोड होत नव्हतं. जशा मल्टी एक्सेलच्या गाड्या येऊ लागल्या 2004-05 नंतर 10 टायर 12 टायर 14 टायर 16 टायर, जसे टायर वाढले टनेज वाढलं त्याप्रमाणे वाहतूक भाड्याचे रेट कमी झाले. बर. आणि आम्हाला व्यापारी उद्योजक कारखानदार वाहतूक करून घेणारे ट्रान्सपोर्ट ब्रोकर आमची पिळवणूक करून पैसे मिळवू लागले. आणि मग परवडत नाही म्हणून माझा ट्रकवाला ओव्हरलोड मालाची वाहतूक करू लागला. ओव्हरलोड करणे म्हणजे स्वतःचा डबरा स्वतः काढणे. त्यात कधी प्रगती होणार नाही, त्यात पैसे मिळणार नाहीत. हे त्रिवार सत्य आहे. ओव्हरलोड म्हणजे स्वतःचा डबरा स्वतः काढणे आणि त्याचबरोबर स्वतःच्या वाहनाचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं नुकसान करून घेणे. घरात त्यांच्या काही शिल्लक राहिलेले नाहीत, फक्त कर्जाची पासबुकच आहेत ओव्हरलोड करणाऱ्यांच्या घरात. आणि जे नियमानं चालतात ते बाकी व्यवस्थित आहेत. आणखीन एक दुसरा मुद्दा, मी ओव्हरलोडच्या फार विरोधात आहे. आरटीओनं तर किती पत्र दिलेत, टीसीनं पत्र दिलेत, त्याचबरोबर मंत्र्यांना पत्र दिलेत. अब्जावधी रुपये खर्च करून तुम्ही हे रस्ते तयार करता. साहेब, साधा मुद्दा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा तराळा कासार्डेमधून आता सिलिका सँड येते, चिरा येतो साहेब. ज्या गाडीला 30 टनाचं पासिंग आहे त्याच्यामध्ये 40 टनाचं माल भरून येतात सिलिका सँड. 6 टायर गाडीमध्ये त्याला 12 टनाचं पासिंग आहे, 24 टन माल भरून येतो. काय आरटीओ खात्याची जबाबदारी नाही? यांनी जबाबदारीने त्या कार्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि रस्त्याची साहेब, रस्त्याची फार मोठी नुकसान ही रस्त्याची माझ्या ओरडोच्या वाहनधारकांच्या मधून झालेली आहेत. किती वेळा कोल्हापूर राधानगरी रस्ता करायचा. आता दुसरा मुद्दा चिऱ्याचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सांगा. दुसरा मुद्दा, जयगडवरनं आता कोळसा चालू आहे साहेब. 35 टनाचे 16 टायर 35 टन पासिंग आहे आणि 14 टायरला 30 टनाचं पासिंग आहे. 50 टनाचा कोळसा तिथनं येतोय. बापरे, काय रस्ता करेल सांगा? कोल्हापूर ते आंबाघाट, आंबापर्यंत साखरपा, रत्नागिरी रोड काय करेल रस्ता? बापू यांचं उत्तर घेऊया. ओतारी साहेब, मला पण हा प्रश्न म्हणायचा आहे. मी सॉरी टू से, पण मी अगदी मोकळेपणानं बोलतो. म्हणजे असं एक समाजात चित्र आहे की आरटीओ मध्ये नोकरी लागली म्हणजे काय आता मज्जाच मज्जा, पुढच्या 5 पिढ्यांची ददात करून ठेवणार. ही जी काही एक तुमच्या विभागाकडं तुमच्या कार्यालयाकडे बघण्याची सर्वसामान्य लोकांच्या मनात दृष्टी आहे. आरटीओ जॉब करतोय, त्यात आरटीओ मध्ये इन्स्पेक्टर आहे म्हणजे तर काय आता नुसतं खोऱ्यानं ओढायचं, हे जे एक चित्र तयार झालेलं आहे हे बदलण्यासाठी काय करणार? आणि दुसरी गोष्ट जी तुमची, ठीक आहे तुम्हाला शासनानं महसूल वाढीसाठी तुम्हाला नेमलेलं आहे, पण जिथे तुम्ही कारवाई करणं अपेक्षित आहे तिथे कारवाई त्या क्षमतेनं का होत नाही? केलीच पाहिजे. तुम्हाला आता सांगतो मी, मोटर वाहन विभागामध्ये आता नवीन, आता मगाशी आपली जशी चर्चा झाली की नवीन टेक्नॉलॉजी, नवीन जे काही AI मध्ये, आता आमच्या विभागामार्फत ज्या काही सेवा दिल्या जातात त्या सेवामध्ये साधारणतः 135 सेवा आमच्या ऑनलाईन झालेल्या आहेत. बरोबर, म्हणजे घर बसल्या तुम्ही सगळ्या त्यातल्या 85 सेवा ज्या आहेत त्या आमच्या फेसलेस झालेल्या आहेत. म्हणजे आमच्या कार्यालयामध्ये तुम्हाला टॅक्स भरण्यासाठी, फी भरण्यासाठी किंवा लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अशा कुठल्याही गोष्टीसाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. आमच्या कार्यालयामध्ये आता 2 गोष्टीसाठी येणं आवश्यकता आहे. फक्त एक ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट देताना आणि दुसरं गाडी पासिंगचे फिटनेससाठी गाड्या येतात, तेवढ्या 2 कारणासाठी प्रत्यक्ष येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता आपण ज्या काय आमच्यावर जे काय आरोप केले त्याचं मी असं उत्तर देतो की आम्ही टेक्नॉलॉजीला आता अडॉप्ट करतोय. नवीन टेक्नॉलॉजी आमच्या पण डिपार्टमेंट आम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतोय.
राहिला विषय ओव्हरलोडिंगच्या बाबतीत, तर ओव्हरलोडिंग चालू नये याकरता आमच्या विभागामध्ये, आमच्या कार्यालयामध्ये 6 स्क्वॉड कार्यरत आहेत. पूर्ण जिल्ह्यामध्ये आमची तपासणी केली जाते आणि तपासणीमध्ये ज्या काही ओव्हरलोडच्या वाहनं आमच्या स्क्वॉडला आढळून येतात त्या सर्व वाहनावर आमच्या विभागावर कारवाई केली जाते, दंडात्मक कारवाई केली जाते. आणि अशा कारवाईनंतर आम्ही त्या चालकाचं लायसन्स सुद्धा निलंबित करण्याची कारवाई करतो, की जेणेकरून त्यांनी ओव्हरलोड पुढे चालू नये. हे अशा दृष्टीने टिपिकल शासकीय उत्तर आहे. काही दिवसांपूर्वी अन्न औषध प्रशासन विभागाशी पण आम्ही असा संपर्क साधला होता की तुकाराम मुंडे साहेबांनी एवढी धडक कारवाई केली आहे, कोल्हापुरात तुम्ही काय करताय? त्यांनी पण सांगितलं आमची अशी अशी एवढी पथकं आहेत, आम्ही ह्या कारवाई करतोय, गेल्या 3 महिन्यात 26 कारवाया झाल्या, इतका दंड वसूल केला. हे तुमचं रोजचं काम आहे. पण आज ज्या पद्धतीनं अन्नामध्ये भेसळ होतीये त्याच्यावरती तेवढ्या क्षमतेनं कारवाई होती का? तसाच तुमच्याबद्दलचा मुद्दा आहे. तुम्ही कारवाई करताय पण ती कागदोपत्री दाखवण्यासाठी असते. आपला मूळ उद्देश काय असतो की जिथे या अशा अपप्रवृत्ती आहेत त्या रोखल्या पाहिजेत. म्हणजे ओव्हरलोडिंग होता कामा नये. त्याचं कारण ते अगदी रस्त्यांच्या दुर्दशेपासून ते अगदी तुम्हाला त्या वाहनाची आणखीन त्या ट्रक चालकाच्या एकूण सगळ्या कायद्याच्या रक्षणाबद्दल पर्यंत. बरोबर. पण मग ह्याच्याबद्दल तेवढ्या क्षमतेनं काम का केलं जातं? कसं आहे आणखी की एक दुसरा महत्वाचा मुद्दा, जर ओव्हरलोडला तुम्ही बंदी घातली तर सगळ्यांना समान वाहतुकीचं काम मिळेल. सगळे ट्रकधारक रोजीरोटी स्वतः मिळवून खातील. असंख्य सुशिक्षित बेकार तरुण BA BCom BSc झाले, डिप्लोमा होल्डर तरुण आमच्या व्यवसायात आलेले आहेत, नोकरी मिळत नाही म्हणून. आणि सगळ्यांना विभागून ओव्हरलोड बंद झालं तर सगळ्यांना विभागून काम मिळेल, चांगले दर मिळतील. हा एक त्याच्या पाठीमागचा मला असं वाटतं तुम्ही या प्रश्नावरती आता अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नक्की. मी प्रदीप भाऊ तुम्हाला विचारतो, तुम्ही जेव्हा तुमचे प्रश्न मांडताय त्यावेळी तुम्ही म्हणताय की आम्हाला डिसिप्लिन, शिस्त पण महत्वाची आहे. मला अगदी बेसिक मूलभूत प्रश्न विचारायचे आहे की आज कोल्हापूरमध्ये ट्रॅफिक जाम होत असताना आम्ही अनेकदा बातम्या दाखवलेल्या आहेत की सायंकाळच्या वेळेला सेंट्रल बस स्टँड पासून ते कावळा नाका आणि आता अगदी रुईकर कॉलनीपर्यंत सगळ्या तुमच्या खाजगी आराम बस रस्त्याकडेला उभ्या असतात. त्या खाजगी आराम बसमध्ये जे तुमचे प्रवासी आहेत त्यांना सोडायला 4 व्हीलर येतात, त्या तुमच्या बसच्या पॅरलल लागतात. सगळ्या ट्रॅफिकची पूर्णपणे कोंडी होते. तुम्ही इतके वर्ष काम करताय, तुमचा बिझनेस करताय, तुम्हाला का नाही वाटलं की कोल्हापुरातल्या सगळ्या आराम बस धारकांनी एकत्र यावं आणि आपलं स्वतःचं एक वेगळं वाहनतळ निर्माण करावा? हे कोल्हापुरात नाही, सगळ्या राज्यामध्ये. अशा पद्धतीनं तुमच्या व्यवसायाला सुद्धा काही डिसिप्लिन, काही शिस्त लावण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का? मोटर व्हेकल ॲक्ट 117 मध्ये प्रोव्हिजन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सूचनाच आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेनं खाजगी बस मालकांना त्यांचं स्वतःच्या बसस्टँडसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आहे. जे पुन्हा आता हा बॉल महापालिकेच्या कोर्टात आहे, म्हणजे आनंदी आनंद आहे. 1998 मध्ये पहिलं निवेदन मी आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. 2026. वा. मग नंतर पाठपुरावा आमच्याकडे राहून गेला असेल, पण ज्यावेळी नवीन आयुक्त आले की पहिलं काम आमचं तुम्ही हे आम्हाला प्रायव्हेट बस स्टँड देणे. 2007-2008 पर्यंत महाराष्ट्रात कुठे असं आहे खाजगी आराम बस साठी प्रायव्हेट बस स्टँड? आता संभाजीनगरला पहिलं होतंय. बर. हे संभाजीनगर महापालिकेनं त्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं. ही मागणी महाराष्ट्रभर मी या व्यवसायात आल्यापासून सगळेच करतायत, पण आजपर्यंत महानगरपालिकेने दिलेलं नाही. ठीक आहे, महानगरपालिकेने तुम्हाला जागा दिलेली नाही, त्यावेळी शहराच्या वाहतूक कोंडीमध्ये आपण भर घालतोय असं नाही. वाटत पण नाही? ह्याला माझा विरोध आहे, कारण आम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी इव्हन पोलीस अधीक्षक साहेबांच्या बरोबर आमच्या बऱ्याच पद्मनाभन साहेब असताना आणि कोण मिटिंग बऱ्याच झाल्या, ज्यावेळी आम्ही पण त्यांना सांगितलं साहेब आमचं पूर्ण सहकार्य राहील, आमची इच्छा नाही आहे, आम्ही काय करतोय, आम्ही प्रवाशांची सोय बघतोय आणि ते जितकं आम्हाला हे करता येईल तितकं आम्ही जवळ जायचा प्रयत्न करतोय. पण जर वाहतुकीला त्रास होत असेल, आपल्या शहरातल्या नागरिकांना त्रास होत असेल तर आम्ही तिथून हटायला तयार आहोत. हे पहिल्या दिवशीपासूनचं माझं स्पष्ट मत आहे आणि मी तर सांगितलेलं आहे. नाईलाज झालाय, जिथं जागा मिळेल तिथं तेवढ्यापर्यंत. मग आता कावळ्या नाक्याला गेलो, कावळ्या नाक्यातून आता आत ह्याच्यात गेलोय आपल्या महानगरपालिकेचं जे आहे त्याच्यामध्ये, तिथून पुढे जायला लागलं. जर जायला लागलं, वाहतुकीला त्रास होत असेल, कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना त्रास होत असेल तर आमची बाहेर जायची तयारी, आमचं काही म्हणणं नाही त्याच्याबाबत. नाही, पण आतापर्यंत अनेकदा आम्ही पण बातम्या दिलेल्या आहेत की बस स्टँडच्या परिसरामध्ये तुमचे पंटर असतात आणि ते एसटीचे प्रवासी बुलाव डाव करून आणतात.
अर्थात प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये अपप्रवृत्ती असतात, त्यामुळे त्याला आपण काही लगेच त्याला सोल्युशन काढू शकत नाही, पण ही पण वस्तुस्थिती आहे, त्यावेळेला नाकारता येत नाही. तसं बापू मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही जेव्हा आता म्हणताय की लेन कटिंगचा मुद्दा तुम्ही म्हणला की खरं तर हायवेवरती सगळ्या अवजड वाहनांनी डाव्या लेनमधनं जाणं अपेक्षित असतं, पण आपण कुठल्याही हायवेवर गेल्यानंतर ज्या बेशिस्त पद्धतीनं ट्रक किंवा आराम बसची वाहतूक सुरू असते, बहुतेक सगळेजण उजव्या लेनमधनं जात असतात, त्याच्यावरती तुम्ही काय कंट्रोल करणार आहे? माझं तर म्हणणं आहे की अपघाताला सर्वाधिक जबाबदार ही हेवी व्हेकल्सच्या मुळे होतं. साहेब मला मान्य नाही साहेब. अतिशय चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलात. आम्ही तिसऱ्या लेन मधूनच चालायला पाहिजे, पण होत नाही तसं. आम्ही त्यासाठी आम्ही जिल्ह्यात राज्यात आम्ही महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघाच्या माध्यमातून आणि डिस्ट्रिक्ट लॉरी असोसिएशनच्या माध्यमातून तिथं प्रकाश गवळी काम करतात, इथं आम्ही काम करतोय, आम्ही प्रबोधन करण्याचं काम करतोय. परंतु जर काय एखाद्या वेळेला सेकंड लेनमधनं थर्ड लेनमधनं माझा जर काय ट्रकवाला जात असेल, पुढं जर 35 टनाची ट्रेलर असेल त्याच्यातून आणि त्याच्या मागं एक 10 टन पासिंगचा छोटा हत्ती किंवा आमचा बारका ट्रक असेल, किती वेळ तो त्या ट्रेलरच्या पाठीमागून जाणार आणि तिथून जर त्याची साईड काढून पुढे गेला तर साईड काढणाऱ्या गाडीचाच फक्त एक फोटो घेतला जातो आणि त्याच्यावर 2000 रुपयाची लेन कटिंग. बापू आज आता आपण हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण तुम्ही आणि मी पुण्याला जाऊया की जाताना आपण बघूया उजव्या लेन मधनं किती ट्रक जात असतात आणि किती बसेस जात असतात. तुम्ही आता प्रदीपभाई म्हटलात की मला हे मान्य नाहीये, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये जे काही अपघात होतात त्या अपघातापैकी 60% अपघात हे हेवी व्हेकल्समुळे होतात. माझ्याकडेचा डाटा आहे आणि मी पुन्हा सांगतो की उजव्या बाजूच्या लेन मधनच मॅक्झिमम बसेस का जातात, मॅक्झिमम ट्रक का जातात. ओव्हरटेक करण्यापुरतं तो उजव्या लेन मध्ये आला मी समजू शकतो, पण ओव्हरटेक करून झाल्यानंतर पुन्हा डाव्या लेन मध्ये गेलं पाहिजे. आज मला असं वाटतं की एक्सप्रेस वे वरती प्रत्येक 10 किलोमीटरवरती तसा बोर्ड लावलेला आहे. एक्सप्रेस वे सोडला तर अख्ख्या राज्य महामार्गावर किंवा हायवेवर 3 नंबरची जी लाईन आहे त्याच्यामध्ये सगळे टू व्हीलर वाले आहेत. हा पण मुद्दा आहे. मग त्यावेळेला काय करणार माझा ट्रकवाला? ट्रकवाला त्याला सर्व्हिस रोड नाही ना साहेब टू व्हीलर वाल्याला. कोल्हापूर ते पुणे त्याला परत कसं आहे साहेब, त्याला 8 लेन रोड व्हायला पाहिजेत. एकदम हेवी जे कंटेनर्स आहेत ते 4 नंबरला जातील, त्याच्यानंतर 3. अशा पद्धतीचं जे होईल त्यावेळी हे तुमचं चर्चेला काही अर्थच राहणार नाही. पण कसं आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट परदेशाशी जर तुलना करायला लागला तर भारतामध्ये आता इतक्या लवकर शक्य नाही. परदेशाची तुलना करत नाही, मी काय म्हणतोय की आपल्या देशामध्ये जे कायदे आहेत, जे नियम आहेत त्याचा सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. पण लेन कटिंग कधी होतंय साहेब? आता मगाशी बापू बोलले तसं पुढे आता 40 टनाचा कंटेनर चाललाय, तो 20 स्पीडच्या वर जाऊ शकत नाही. मी ओव्हरटेक करण्यापुरती लेन बदलली मान्य आहे, पण कित्येक ट्रक कित्येक बसेस या हमखास उजव्या लेन मधून चालत असतात. हे मी पुन्हा जबाबदारीने बोलतोय. एक्सप्रेस वे सोडून बाकीच्या ठिकाणी म्हटलं तर टू व्हीलर वाले इतक्या ह्याच्या पद्धतीनं जातात आणि एकतर ते विदाऊट हेल्मेट असतात. म्हणजे सगळ्यात अपघातात मी खऱ्या अर्थ म्हणेन की जे मृत्यू होतात ते तर 100% टू व्हीलर वाल्यांचे होतात. मी आता एक्सप्रेस वेचा मी थांबवतो. अनेक वेळा झालेला आहे की रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीनं बस किंवा ट्रक थांबलेला आहे आणि मागून आलेलं वाहन त्याच्यावरती आदळून ऍक्सिडेंट झाले. म्हणजे कुठेही जागा दिसली नाही दिसली तरी ट्रकवाली तिथंच थांबतात, बसवाले थांबतात. हो, पण शेवटी किती वेळा ऍक्सिडेंट झाले तसे. मी साहेब त्याला उत्तर देतो. एका व्हेकल आहे, रस्त्यावर चालणारं वाहन आहे, कधी ब्रेकडाऊन होईल माहित नाही आपल्याला, कधी ब्रेकडाऊन होईल माहित नाही. तो त्यावेळेला ब्रेकडाऊन झाला, फ्युएल संपलं, एअर आली, गाडी साईडला उभा केली. त्यावेळेला साईडला उभा करून तो मागं दगड लावतो, पाला पाचोळा लावतो, दिवा लावून ठेवतो, इंडिकेटर लावतो, तरी सुद्धा मागून येणारा जर काय त्या बस ट्रकच्या मागं जात असेल, मागून येणाऱ्या पण सावध राहील तो सुखी होईल ना. त्यानं पण ड्रायव्हिंग सावध केलं पाहिजे. मला स्वतःला नेहमी काय वाटतं स्वतःहून म्हणजे त्याला हाऊस आहे म्हणून तो उभा करत नाही. मला मान्य आहे, पण झाल्यामुळे बापू सगळ्यात महत्वाचं काय, मला ओतारी साहेब तुमचं याकडे लक्ष वेधायचंय की आपल्या देशामध्ये वाहन चालवण्याचा परवाना देण्याची पद्धतच आता बदलण्याची गरज आहे. तुम्ही एकदा ड्रायव्हिंग लायसन्स दिलं की ते 10 वर्षासाठी देता, त्या 20 वर्षासाठी. हे अजून वाईट आहे. म्हणजे समजा त्या माणसाच्या काही डिसॅबिलिटी निर्माण झालेली आहे का, वाहन चालवत असताना त्याची मानसिकता काय आहे, तो कितपत शिकलेला आहे,
त्याला खरोखर त्या सगळ्या वाहतुकीच्या नियमांचं त्याला आकलन झालेलं आहे का, याची तुम्ही एकदा टेस्ट घेता आणि नंतर पुन्हा काहीही बघत नाही. हे बदलण्याची गरज आहे असं वाटत नाही का? याकरता आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या कार्यालयात सुद्धा ADIT म्हणून नवीन टेस्टिंग ट्रॅक, ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅकचं आपण काम चालू करतोय. आता आपल्याला मान्यता मिळालेली आहे आणि ते काम थोड्या दिवसात चालू होईल. आता या ADIT मध्ये पूर्णतः जे काही ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल ती पूर्णतः कॉम्प्युटराईज घेतली जाईल. त्याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही. जो कॅन्डिडेट जे काही नियम असतील म्हणजे जे काही 8 चाकडा काढणे आहे किंवा एच काढणे आहे त्या पद्धतीमध्ये त्याला सेन्सर्स असतील आणि त्या सेन्सर्सच्या पद्धतीमध्येच तो टेस्ट देईल आणि ती जर टेस्ट तो पास झाला तर कॉम्प्युटरच पास करेल. त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप अजिबात राहणार नाही. हे तर अशा भ्रष्टाचार रोखण्यासाठी होईल. पण पुढचा भाग झाला. जगभरातल्या अनेक देशांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं हे एक दिव्य असतं. अत्यंत कठोरपणानं कडकपणानं टेस्ट केली जाते. म्हणजे माझा एक मित्र आहे, त्याच्या मुलाला मँचेस्टरमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं होतं. 6 महिने तो मुलगा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट देत होता शिक्षण घ्या आणि ते ड्रायव्हिंग लायसन्स एकदा दिल्यानंतर 20-20 वर्षासाठी मिळत नाही. सो आपल्याकडे पण ही सगळी यंत्रणा यानं पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आता माहितीसाठी सांगतो की आपलं जे हेवी लायसन्स जे धारक आहेत किंवा ट्रान्सपोर्ट वाहन जे चालवणार आहेत त्यांचं रिन्युअल 5 वर्षाकरताच आहे. त्यामुळे तो 5 वर्षानंतर आमच्या कार्यालयात येऊन त्यानं ते आमचं ट्रेनिंग असतं त्या पद्धतीचं ट्रेनिंग अटेंड करणे आणि मग ते लायसन्स रिन्यू करून देतो आम्ही. अशा पद्धतीचं म्हणजे जे व्यावसायिक वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी हे आपण 5 वर्षानंतर रिन्युअल आहे आणि जे खाजगी वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी ते 20 वर्ष किंवा वयाच्या 40व्या वर्षापर्यंत आपण त्याचं लायसन्सची मुदत देतो. त्यानंतर त्यांना रिन्युअल करणं अपेक्षित आहे आपल्या. पण मला साहेब खरंच वाटतं की गाडी चालवणाऱ्या माणसाची मानसिक स्थिती काय आहे, त्याच्या घरात त्याला कुणाला भांडून तो आलाय का, आपण नुसतं ड्रंक अँड ड्राईव्ह बद्दल करतो पण त्या माणसाच्या ओव्हरऑल नेचर बद्दल गाडी चालवत असताना तो तेवढा जबाबदार आहे का याच्याबद्दल आपल्याकडे तपासण्याचे कोणतेही निकष नाही आणि त्यामुळे अपघात होत होणारे अपघात त्यामुळे पण होणारे अपघात म्हणजे आज ट्रॅफिक म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की सारखं ट्रॅफिक जाम होते, वाहतूक कोंडी होतीये, त्याला कारण हेच आहे की आपण कुणालाही उठसूट ड्रायव्हिंग लायसन्स देत गेलेलो आहोत. त्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे आणि आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला तो हक्क आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलू शकत नाही आपण. एक यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या मुद्द्यावर मला एक सूचना करावीशी वाटते. जरूर साहेब आता म्हटले की 85% कामकाज हे कम्प्युटराइज सिस्टीम मध्ये होतं. तसं ड्रायव्हिंग लायसन्स होत नाही साहेब आता होत नाही पण ते करणार आहे. लक्षात आलं का? एकदा लायसन्स दिलं तुम्ही त्या रिन्युअल करताना मला 5 वर्षाचं ड्रायव्हिंग लायसन्स दिलं, माझं ड्रायव्हिंग रिन्युअल करायचं आहे, माझी तुम्ही टेस्ट घ्या, माझ्या गाडीवर घ्या किंवा कुठल्या गाडीवर घ्या, माझा मुद्दा संपू दे, मग तुम्ही त्याला उत्तर द्या. तर त्याच्यासाठी साहेब ह्यांना माझी मेडिकल करा तुम्ही. मेडिकलला आमचा विरोध नाही. मेडिकल फिट असेल तर मी त्याला टेस्ट द्यायला तयार आहे. माझं मेडिकल फिट आहे, मी चांगलं ड्रायव्हिंग करतोय, तरी सुद्धा ह्या शासनानं परिवहन विभागानं ट्रेनिंग स्कूलचं 10 दिवसाचं सर्टिफिकेट आणण्याची सक्ती केलेली आहे. ते सर्टिफिकेट आणण्यासाठी साहेब 5,000, 4,000, 3,000 रुपये घेतात. आपल्या देशात म्हणजे काय राहतंय सांगा. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला पैसे मिळवण्याचा अधिकार आहे. आरटीओ विभागाकडनं माझ्या गाडीवर टेस्ट घेऊन देत. मला म्हणायचं होतं की जे आमचं ई चलनचा मुद्दा आहे, जेवढी आतापर्यंत 7,800 कोटी रुपयाचे दंड लावले गेले, 2,800 कोटी रुपये दंड भरले गेले. कसे भरले गेले? आता तुम्ही समजा तुम्हाला दंड झालाय आणि तुम्हाला आता तुमचं वाहन विकायचंय तर ते वाहन विकताना नो ड्यूज म्हणजे दंड भरण्याशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीने 2,800 कोटी भरले गेले, 5,000 कोटी अजून थकबाकी आहे. तर मला असं म्हणायचं आहे साहेब की हे आंदोलन त्यासाठीच सुरू आहे की हे दंड एकतर म्हणजे दंड पूर्णपणे माफ केले पाहिजेत. आम्ही थोडंफार बेशिस्त वागलो नसेल असं म्हणतच नाही आम्ही, पण त्याप्रमाणे जे त्याच्या बदली जी दिलेली शिक्षा आहे ना ती अमानवीय आणि अमानुष अशी शिक्षा आहे. त्यामुळे ते माफ व्हावेत. याला दुसरंही एक हे आहे की आम्ही आज पर बस वर्षाला 3 लाख रुपये रोड टॅक्स भरतो. ती गाडी ॲव्हरेज जी इंटरसिटी बसेस चालतात अशा 15,000 बसेस महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. रजिस्टर शब्द महत्वाचा आहे. अनरजिस्टर किती आहेत ते पण सांगून टाका. 15,000 रजिस्टर्ड बसेस आहेत.
3 लाख रुपये वार्षिक कर भरतो. एक बस 2 लाख किलोमीटर वर्षाला साधारणपणे चालतं असं धरलं तर 8 ते 10 लाख रुपये टोल भरतो त्याच रस्त्यासाठी. एवढा कर भरतो साहेब आम्ही. डिझेलमध्ये आज 100 रुपये डिझेल आहे तर त्याच्यामध्ये 56 रुपये टॅक्स आहे. 44 रुपये टॅक्स आहे. खरी कॉस्ट 56 रुपये आहे. ते GST मध्ये अजूनही आणतच नाहीत. म्हणजे इतके हेवी टॅक्सेस भरून एवढा मोठा दंड भरायचा. थोडाफार दंड भरला असताना आम्ही मान्यच केलं असतं आणि करायला पाहिजे. ते योग्य पद्धतीनं त्याची अंमलबजावणी किंवा हे पण मी असतं. प्रतिभा तुम्हाला उलट म्हणतो, तुम्ही असं का म्हणत नाही की आम्हाला दंड भरण्याची वेळच येणार नाही. तुम्ही काही सिस्टीम मध्ये सुधारणा सांगताय मान्य आहे, पण त्याचाच म्हणजे मुद्दा असा आहे की ट्रक ड्रायव्हर असतील किंवा तुमचे आराम बसचे ड्रायव्हर असतील यांना पण तुम्ही ट्रेनिंग देता का? त्यांना पण काही तुम्ही मॉरली सपोर्ट करून किंवा आपण हे सगळे कायदे कानून पाळले पाहिजे आम्ही 100% करता का? आम्ही 100% करतोय ते. पण हे आता जे लागू केलं ना ह्याच्या आधी कधी आमची ओरड नव्हती. नाही, पण आता हे लागू केलं. आराम बस बद्दल अनेक प्रवाशांची तक्रार असते की कुठेही बस थांबवली जाते, नको तेवढं तुम्ही सगळं ते आत लगेज घेता. त्याच्याबद्दल काय करायचं? तुमच्या वेळा प्रॉपर असत नाहीत, गाडी कधीही सुटणार कधी येणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये मनमानी पद्धतीनं तुम्ही त्याचे तिकिटाचे दर वाढवता. तिकिटाचे दर यांनी लागू करून दिलेले आहेत. आम्ही ह्यांचे जे दर आहेत शासनाचे त्याच्या त्याच्या दीडपट. दीडपटच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे हा आम्ही कायदा जात नाही. झाला, पण प्रत्यक्षामध्ये दिवाळीच्या वेळेला स्टँडवरती गेल्यानंतर चला पुणे चला मुंबई म्हणून ओरडत असतात आणि ते काय दर नाही, असतो पण तुम्हाला जे माहिती आहे? ओरडतात त्यांच्याबद्दल माहिती नाही. पण आम्ही ओरडत नाही किंवा आम्ही ते करत पण नाही. आम्ही 50%च्या पुढे, मी तर तुम्हाला माहिती आहे आता दीडपट. वैयक्तिक माझा विषय नाही आहे, नागपुरात. पण 15% 50%च्या वर कोण जात नाहीत जनरली. बापू, हेच तुम्ही पण लॉरी ऑपरेटर असोसिएशन पण तुमचे सगळे ट्रकचे ड्रायव्हर क्लिनर असतात, त्यांना काही थोडंसं मॉरली सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना काळानुसार काही बदल स्वीकारले पाहिजे, ते पण अधिक सुजाण व्हावे, त्याच्यासाठी काही प्रयत्न करता का? याच्यासाठी आम्ही प्रत्येक महिन्याला साहेब बाबा आता रेल्वे गुड्स यार्डमध्ये मी संघटना कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुक्यात 10 तालुक्यात मी संघटना उभा केल्यात मालट्रक वाहतूकदारांच्या. ते सोडून वाळू वाहतूक संघटना, बॉक्सर वाहतूक संघटना आणि रेल्वे मालधक्का गुड्स यार्ड वेलफेअर असोसिएशन चालू केलेलं आहे. तिथं 200 ते 250 ट्रकवाले काम करतात. त्यांचं प्रबोधन करण्यासाठी जातोय आम्ही प्रत्येक महिन्याला. त्याचबरोबर वाळू वाहतूक संघटना आहेत, तिथं सुद्धा ड्रायव्हर लोकांचं प्रबोधन करण्यासाठी दर 3 महिन्यांनी एकदा आम्ही जातो. मी, माझे संचालक प्रकाश केसरकर, भाऊ गोगळे, सेक्रेटरी आम्ही जातो. साखर कारखाने ज्या वेळा चालू होतात 100-150 गाड्या त्यावेळेला एका ठिकाणी कारखान्यावर उभा होतात. आम्ही त्यांचं सुद्धा प्रबोधन करण्यासाठी 2 महिन्यातनं एक वेळ आम्ही जातो. 4 महिन्याचा सीझन असतो. प्रबोधन करतोय साहेब आम्ही, असं काय नाही आहे. प्रत्येक वेळा आम्ही प्रबोधन करतो, परंतु दंडात्मक कारवाई एवढी मोठी झालेली आहे की नाही. या प्रबोधनाच्या बाबतीला जोडून मी सांगू शकतो की आमच्या RTO ऑफिस कार्यालयातर्फे जर बापूने आम्हाला विनंती केली किंवा त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने सूचना केली की साहेब आमचे एवढे ड्रायव्हर एका ठिकाणी आहेत आणि तुमच्या विभागामार्फत त्यांना काय प्रबोधन करत असेल किंवा रस्ता सुरक्षेच्या संदर्भात काय मार्गदर्शन करत असेल तर आमची कार्यालय आम्ही कधीही तयार आहोत, हे मी त्याला आश्वस्त करतो बापूंना. किंवा बस त्यांनी जर आम्हाला सांगितलं की आमचे एवढे चालक एका ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्यांना मोटर वाहन कायदा नियम आणि जे काही वाहनामधले बदल पण जे झालेले आहेत, टेक्नॉलॉजी नवीन आले आहेत, त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही आमच्या विभागामार्फत प्रबोधन करण्यासाठी कधीही तयार आहोत, हे मी इथं आश्वस्त करतो. साहेब आम्ही जरूर तुम्हाला बोलवून सांगेन. आमच्या ड्रायव्हर लोकांचा, चालक मालक लोकांचा ग्रुप आहे, आम्ही सांगेन तुम्हाला, जरूर सांगेन. आता साधं गोष्ट साहेब, रस्ता सुरक्षा अभियान याच्या अगोदर RTO ऑफिस कार्यालयात घेतला जात होता पहिल्या आठवड्यात 1 जानेवारीला. गेली 2 वर्ष घेतलेलं नाही रस्ता सुरक्षा अभियान घेत आहेत. 15 दिवसाचं झालेलं आहे, 1 महिन्याचं झालंय. 15 महिन्याचं झालंय साहेब. परंतु ते प्रबोधन नुसते तिथल्या भागापुरतं करून उपयोग नाहीये. आज 8वी 9वी 10वी 11वी काय फार महत्वाचे. कोणताही शासनाचा उपक्रम हा सोपस्कार राहून उपयोग होत नाही. केवळ आम्हाला वर्ण सर्क्युलर आलेला आहे त्यामुळे आम्हाला ते करायचे, उरका पाडणी सिस्टीम ही या देशात यासाठीच मी आता आपलं बापूंना आणि आवाहन केलं तुम्हाला वर्षभरामध्ये आम्हाला ज्यावेळेला तुम्ही विनंती कराल त्यावेळेला आम्ही सदैव यासाठी तयार आहोत. रस्ता सुरक्षा हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. आमचं विभागामार्फत रस्ता सुरक्षा हे अभियान महिनाभर राबवलं जातं, पण आम्ही आमच्या कार्यालयामध्ये वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेतो आणि त्याप्रमाणे शाळा कॉलेजेस असतील किंवा असे बापूंच्या संघटनेचे असतील असे आम्ही कार्यक्रम घ्यायला तयार आहेत. पण ओतारी साहेब मला सांगा, कोल्हापूरमधलं दिवसेंदिवस जे वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढते
त्याला कंट्रोल करण्यासाठी RTOचा काही रोल आहे का? सगळ्यात प्रामुख्यानं कळीचा मुद्दा, जे काही बेकायदेशीर प्रवासी वाहतूक होते, ज्याला वडाप म्हणतात, त्याच्यावरती तुम्ही एखाद दुसरे दिवस कारवाई करता, आमच्याकडे प्रेस नोट पाठवता, आम्ही पण बातमी देऊन टाकतो, आमच्या रिपोर्टरला पण समाधान वाटतं की बघा मी आज बातमी दिली, आम्हाला पण एक बातमी दिल्याचं समाधान वाटतं, पुन्हा येरे माझ्या मागल्या. 4 दिवसांचं जसं अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचं असतं, वर्षानुवर्ष चालू आहे. भारतात हुंडाबंदीची चळवळ वर्षानुवर्ष चालू आहे. हुंडा काही बंद होत नाही, अतिक्रमण काही पूर्णपणे काढलं जात नाही. तसंच तुमचं आहे, वडाप सिस्टीम चालूच राहिलेली आहे, वाढत चाललेली आहे. काय करणार तुम्ही? कायमस्वरूपी का होत नाही साहेब? खरंच काय- व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. नाही बघा, एक तर आमच्या RTO कार्यालयामध्ये जे काही अधिकारी, जेवढे सीमित अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्याचं आम्हाला नियोजन किंवा कारवाई करणं आहे. आम्हाला एकंदरीत 42 प्रकारची कारवाई करणे महिन्याभरात एकूण आणि तेवढी 42 माणसं नाहीये तुमच्याकडे. आणि तेवढी माणसं 42 पद्धतीची कारवाई अपेक्षित करणार. उत्तर फूड अँड ड्रगचं पण हेच उत्तर होतं. हेच उत्तर असतं. काय नाही, करणार पण आहे? म्हणजे हे जेवढं तुमचं शक्य सत्य आहे, जेवढं पण शक्य पुढं आहे काहीच तेवढं करू आम्ही शकत. कारवाई करतो. काय झालं आम्हाला- साहेब, मी नेहमी म्हणतो, महानगरपालिकेच्या वर्तुळात गेलं की तिथं एक कायम शब्द असतो ढपला. तसं नाही, याच्यामध्ये पण साहेब खरं पोलीस, आता मी- RTO यांच्याकडे एंट्री, हप्ता, हा. हे जे काही शब्द आहेत हे कधी रिटायर होणार आहेत? म्हणजे मी अगदी जबाबदारीनं बोलतो, या रस्त्यावरून, या हायवेवरून जात असताना या हद्दीत गेले की यांची एवढी एंट्री आहे का नाही? आहेच ना. किती देताय तुम्ही तसे? हो, आणि त्यात कोण कोण आहे? नाही, आमचे नाही, पण हे वडापवाल्यांचं खरं सांगतो, वडापवाल्यांच्या खाजगी एंट्रीवरच बसवाल्यांना चालतं. एंट्री द्यायला लागत नाही. एंट्रीवरच चालतं, आम्हाला नाही द्यायला लागत. वा वा वा. नाही माझ्यासाठी एक मोठी बातमी दिली तुम्ही हो, आज. नाही, आणि मी खरोखर नाही याच्याबद्दल द्यायला लागत. तुमची ही बातमी जर मागं- खरी असेल तर तुमचं अभिनंदन नाही करेन. नाही, खरी आहे ही बातमी, ही गोष्ट पण खरी आहे. RTO खात्याकडून कधी आता मला sting operation केलेली करावंच नाही लागेल. आणि आमच्या लोकांनी कधी दिलेली नाही आहे. महाराष्ट्रातलं मला माहित नाही, कोल्हापूर जिल्ह्यातलं मी 100% सांगतोय. पण ह्या मगाशी वडापमध्ये तुम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, वडापमध्ये- तेलंगणा, गुजरात सगळे अनुभव सांगितले. जे आहे ते मग सांगितलं आता ना. एंट्रीचा अनुभव पण सांगून टाका नाही, ना. पण तिथं सुद्धा ऐकण्यात नाहीये माझ्या, त्यामुळे नसावी. पण हे वडापचं जे आहे ना साहेब, हे कारवाई हा एक निव्वळ फार्स आहे साहेब. एक्झॅक्टली, खरं आहे. ह्याला कायमस्वरूपी कारवाई हे पोलीस होतच नाही. विभागामार्फत, RTO विभागामार्फत कंटिन्युअस पद्धतीने चालू असते. पण कसं आहे साहेब बघा, की मी आता जसं म्हटलं की विविध प्रकारच्या केसेस करणं असल्यामुळं एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही किंवा आणि एखादा पुन्हा तर विविध काय- विविध प्रकारचे ह्याच्यावर- केसेस फोकस साहेब, मी- एकच मुद्दा, पण रस्ता त्याच्यामध्ये होतंय सुरक्षेच्या- काय? रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं आम्हाला बेसिक ज्या गोष्टी आहेत बाबा, हेल्मेट परिधान करणे, सीट बेल्ट लावणे किंवा फोनवर फोनवर बोलताना हे गाडी करणं, चालवू नये. किंवा उलट दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई, इतक्या प्रकारची कारवाई करणं आहे. आणि आमच्याकडे जो लिमिटेड स्टाफ आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारची कारवाई करणं अपेक्षित नाही, असतं कारवाई आम्हाला. करावी म्हटलं तर त्यामुळे सगळी तुम्ही होऊ एखाद्या शकते, गोष्टीवर साहेब. फोकस मी- करा आणि मी ही या गोष्ट परिवहन- बंद करा, हे शक्य नाही मी होणार. हे परिवहन तरी खात्याबद्दल अगदी- सांगत नाही. मी टोल नाक्याचं उदाहरण देतो, किनी टोल नाक्याचं उदाहरण देतो. मी कार घेऊन चाललोय, बेल्ट लावलाय, सगळं लावलंय, पण ट्रॅफिक पोलीस तिथं थांबवणार म्हणजे थांबवणारच. थांबवून सगळे पेपर बघणार. मी माझ्या शेजारून टिबल सीट मोटरसायकलवाला गेलेला कित्येकदा तरी बघितलाय. तसं आम्ही म्हणतोय की उजव्या लेन मधनच ट्रक आणखीन बस जाताना आम्ही कित्येक वेळा बघितलंय. तसं सांगू आम्ही मान्य करतो. ही चर्चा आपली अजून 2 तास केली तरी संपणार साहेब, नाही. मुद्दे असे आहेत. एका मुद्द्यावर, ओव्हरलोडच्या एका मुद्द्यावर आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी काय असतात, कसे असतात आणि तो कसा आळा घालू शकतात. एक सत्य घटना घडलेली मी तुम्हाला सांगतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2005 साल म्हणजे 94-95 पासून बॉक्साईट ट्रान्सपोर्टेशन शहावाडी तालुक्यात, उदगीरी माईन्स आणि राधानगरी तालुक्यात दुर्गमार्गाची माईन्स चालू होती. दररोज साधारण 500-500 गाड्या रोज भरल्या जात होत्या. इंडाल्कोला ही बॉक्साईट जायचं. आणि त्यावेळेला प्रवीण दराडे साहेब जिल्हाधिकारी होते आणि शासनाने एक कायदा पास केला होता ओव्हरलोडला 4000 रुपये दंड प्रति टन आणि ओव्हरलोडचा माल उतरून ठेवावा. आणि त्या कायद्याची ॲडव्हान्टेज घेऊन मी या माईन्समधून, उदगीर माईन्समधून आणि या दुर्गमानवाडच्या माईन्समधून 10 टनाच्या गाडीमध्ये 15 टन, 16 टन, 18 टन माल घेऊन जायचा. परवडत नाही म्हणून 350 रुपये दर घेतला होता आणि 280 रुपये टन दर दुर्गमानवाडचा होता. मी साहेब आंदोलन केलं, 10 दिवस वाहतूक बंद ठेवली आणि कलेक्टर साहेबांना समजावून सांगितलं, ह्या कायद्यानुसार साहेब माईन्सवाल्यांची आणि इंडाल्कोवाल्या अधिकाऱ्यांची मिटिंग घ्या आणि आमचं ओव्हरलोड बंद करा आणि आम्हाला सुखानं जगू द्या. साहेब दराडे साहेबांनी 3 मिटिंग घेतल्या आणि इंडाल्कोचे अधिकारी, त्यांचं नाव होतं झुलका साहेब म्हणते आणि ते IAS कॅटेगरीचे होते. त्यांनी म्हणले हम तो क्या करेंगे, तो उदगीर माइंस शावड़ी तालुका और दुर्गमानवाड़ माइंस राधानगरी में
माइंस में तो वे ब्रिज होता नहीं है, बॉक्साइट भरते हैं और ओव्हरलोड आता है. साहेब ते प्रवीण सिंह दराडे साहेबांनी सांगितलं, बहुत अच्छा सब्जेक्ट लाया है. अगर आपको बॉक्साइट का ट्रांसपोर्टेशन करना है, आपका इंडन को माइंस चलाना है, तो माइंस पे काटा बिठाओ और बाद में तुम ट्रान्सपोर्टेशन करो. साहेब कायदा पास केला, 10 दिवस ती एक अधिकारी काय करू शकतो. हा, एक्झॅक्टली याचा विचार, इच्छाशक्ती असेल इच्छाशक्ती. तर मार्ग निघतो. आणि साहेब 350चा दर 550 रुपये दिला, 10 टनाचं पासिंग. नंतर त्या एका गाडीला 5,000 रुपये आंब्यापासून बेळगाव पर्यंत 5,000 रुपये एंट्री द्यावी लागत होती. चला थोडक्यात काय बापूंनी म्हणजे एक सांगितलेलं आहे अधिकारी काय की करू शकतो ते इच्छाशक्ती example. असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये आणि 10 बदल होऊ टनानं शकतो. 60,000च्या गाड्या चालल्या. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. त्याच्यामध्ये प्रदीप राठोड साहेब वारंवार सांगतायत की आम्हाला ई चलन या सिस्टीम बद्दल विरोध नाही आहे. रस्त्यावरती वाहनांना वेग मर्यादा असलीच पाहिजे, परंतु त्याच्यासाठी शासनानं त्या धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे आणि जो अतिरेकी दंड लावला जातोय त्याच्यातून त्यांना काही सूट मिळाली पाहिजे. दुसरीकडे ओतारी साहेबांनी सांगितलेले आहे की आमच्याकडे जे उपलब्ध मनुष्यबळ आहे त्याच्या आधारे आम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या विभागामध्ये जेवढ्या काही कारवाई करता येतील त्या करतो. वाहतुकीला शिस्त लावत असतानाच महसूल गोळा करण्याची जबाबदारी आहे, तेही त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. आणि बापूंनी तर गेले कित्येक वर्ष ते लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या माध्यमातून ओव्हर वेट किंवा ज्याला आपण म्हणतो की ओव्हरलोडिंग इथून पासून ते वाहतूकदारांच्या सर्व समस्यांबद्दल बोलतायत. या चर्चेत मला एकच असं वाटते की प्रत्येकानं जर स्वयंशिस्त बाळगली आणि आपण या समाजाचा एक प्रमुख जबाबदार घटक आहोत ही भूमिका मनापासून स्वीकारली तरच या गोष्टीतनं उत्तरं मिळतील. अदरवाईज करप्शन वाढत राहणार, हप्ता एंट्री यासारखे प्रकार वाढत राहणार, चलनं वाढत राहणार. यांना महसूल गोळा केल्याचं समाधान आणि यांना आम्ही शासनाला इतक्या पद्धतीचा कर देऊनही आम्हाला शासनाकडून न्याय मिळत नाही ही खंत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आता प्रदीप भाई तुमचं पुढचं आंदोलन जे आहे ते आता तुम्हाला मुंबईत मंत्रालयासमोरच करावं लागेल. पण तुम्ही पुन्हा ते सांगितलं की तिथं कोणी दखल घेत नाही, पण आम्ही सातत्यानं तुमच्या आंदोलनाची दखल घेऊ आणि तुमच्या या प्रश्नावरती रास्त तुम्हाला न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. मी एक विनंती करतो खूप साहेब, धन्यवाद. प्रदीप भाईंनी साहेब, या आमरण उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. कुटुंब महत्वाचं आहे. पासून आम्ही आंदोलनाला आमरण उपोषण चालू केलं. पहिल्या दिवसापासून मी 17 बी तारखेपर्यंत. चॅनलचं विशेष आभार मानतो की पहिल्या दिवशीपासून अगदी उपोषणाला बसून सुरुवात झाली, त्यानंतर अगदी उपोषण सोडूपर्यंत आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीची बी न्यूजनं अतिशय काम आहे. गांभीर्यानं दखल घेतली. पण त्या विषयाला प्राधान्य पण दिलं. त्या विषयाचं महत्त्व बी न्यूजनं खास करून बी चॅनलनं खास करून समजलं. संपूर्ण त्याबद्दल महाराष्ट्र बी देशात. चॅनलचं मी सर्व वाहतूकदारांच्या वतीनं आभार मानतो. आणि हा विषय मी शासनापुढं वारंवार त्यानंतर मांडत आलेलो आहे. आणि आता काल सुद्धा इव्हन मी साहेबांना भेटून सांगितलं की 15 ऑगस्टपासून मी परत ह्या विषयावर ही दंडमाफी पूर्ण दंड माफ व्हावा म्हणून 15 ऑगस्टपासून मी आमरण उपोषणाला बसतो. तर माझी बी न्यूज बी चॅनलला एवढीच विनंती राहील की याच्या आधी जशी आपण आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या तसंच ह्यावेळी सुद्धा आमच्या भावना प्रकर्षानं आणि तीव्रतेनं त्या शासनापर्यंत मी तर असंच म्हणतो पोहोचवायचा की प्रयत्न प्रदीप करावा भाई ही तुम्हाला विनंती. 15 ऑगस्टला उपोषणाला बसायला लागू नये आम्ही यासाठी पण- काही शासन स्तरावरती होते का याचा आपण प्रयत्न करूया. अनेक कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार तुमच्या सोबत आहेत. सो मला एवढंच वाटते की प्रश्न अनेक आहेत, त्याच्यावरती उत्तर शोधायचं असेल तर सकारात्मकता आणि प्रामाणिकता हवी. तुर्तास हे तीनही मान्यवर आज आमच्या स्टुडिओमध्ये आले, अत्यंत मनमोकळेपणानं एका अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील विषयावरती बोलले. याबद्दल तिघांचेही आभार मानतो. धन्यवाद साहेब. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.